या बातमीनंतर आपण आता पटकन ताज्या घडामोडीकडे परत एकदा वळतोय। बिहारामध्ये जातोय। बिहारमध्ये पाटण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ नेतृत्वपदी सम्राट चौधरींची निवड झालेली आहे। सम्राट चौधरींच्या निवडीनंतरची ही ताजी दृश्य आपल्या समोर आहेत। केंद्रीय निरीक्षक या नात्याने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, देशाचे विद्यमान कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान तिथे पोहोचलेले आहेत। त्यांच्या नेतृत्वात आणि निरीक्षणाखाली सम्राट चौधरी यांची भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे। त्याच्याच जोडीला भारतीय जनता पार्टी आणि जदयूच्या संयुक्त आघाडीच्या नेतृत्वाच्या पदावरही सम्राट चौधरी यांचं नाव निश्चित झालंय। ते थोड्या वेळाने बिहारच्या राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने आवश्यक ती प्रक्रिया सुरू करतील। राज्यपालांनी मुख्यमंत्री पदावरून नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारल्याच्या नंतर बिहारमध्ये या सर्व राजकीय घडामोडी घडतात। काही काळापूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। बिहारमधून नितीश कुमार हे आता राज्यसभेचे सदस्य आहेत। दरम्यान या सत्तेच्या वाटाघाटींमध्ये बिहारमध्ये 2 उपमुख्यमंत्री पद जदयूला दिली जाणार आहेत। ताज्या घडामोडींमध्ये आलेली आणखी एक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय। सम्राट चौधरी यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी उद्याच्या दिवशी म्हणजे बुधवारी होणार आहे।